पुण्यात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे। या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, तर रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्काराने सांगता समारंभात सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पुण्यामध्ये घेत असताना एक फार मोठी मराठी भाषेला पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। हा 4 ऑक्टोबर मराठी संमेलन होत आहे आणि पुण्यामध्ये होत आहे। तर मला आपल्या सहित पुणेकरांना एक विनंती करायची आहे की शासनाचं जरी असलं तर हे विश्व मराठी संमेलन हे पुणेकरांचं आणि पुणेकरांनी हे विश्व संमेलन करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आमच्या सोबत असावा, ही सुरुवातीलाच मला आपल्याला विनंती करायची आहे। 31 तारखेला गंधर्व ते फर्ग्युसन कॉलेज अशा शोभायात्रेनं या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात होईल। मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी भाषा ज्यांनी मोठी केली असे अनेक दिग्गज या समारंभाला उपस्थित राहतील आणि या वर्षीपासून ज्या ज्येष्ठ व्यक्तीनं मराठी भाषा साता समुद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला, फार मोठं साहित्य लिहिलं, अशा एका सिनियर साहित्यिकाला साहित्य भूषण पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आणि ते नाव म्हणजे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक। वा, त्याच्यानंतर नव्या जुन्या कवींचा देखील कार्यक्रम होईल, विज्ञान तंत्रज्ञानावर यावर देखील परिसंवाद होईल, बाल साहित्यावर परिसंवाद होईल, संत साहित्यावर परिसंवाद होईल। आज आपल्याला माहिती आहे की युट्यूबच्या माध्यमातून अनेक तरुण पिढी जी या जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे, त्यांचा देखील कार्यक्रम करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय, जेणेकरून या विश्व संमेलनातनं विश्वामध्ये संदेश जाईल। मराठी विश्व संमेलनामधला पहिला कार्यक्रम आदान प्रदानाचा हा देखील पुण्यामध्ये आम्ही आयोजित केलाय। 3 स्तरावर हे मराठी विश्व संमेलन होत आहे। एक पूर्ण नगरीला आपण पु ल देशपांडेंचं नाव दिलेला रंगमंच आहे, त्याला आपण आचार्य यात्रेंचं नाव दिलेलं आहे आणि तिसरं बालगंधर्व जे आहे तिथं देखील काही कार्यक्रम होणार आहेत।